नमस्कार। ओडिशामध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली आहे। ओडिशामध्ये एका मृत महिलेचा अंत्यविधी सुरू असतानाच ती महिला झाली जिवंत। ओडिशातील गंजाम जिल्ह्यातील बेरहामपूर शहरात ही घटना घडली आहे। सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी आपला RJ मराठी न्यूज चॅनल सबस्क्राइब करून घ्या। मिळालेल्या माहितीनुसार ती महिला 52 वर्षीय होती। ही महिला 1 फेब्रुवारीला आगीत गंभीर भाजली होती, त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। तेथील डॉक्टरांनी तिला दुसऱ्या रुग्णालयात पाठवले, परंतु पैसे नसल्याने तिला तिच्या पतीने घरी नेले। तेव्हापासून तिला जास्त त्रास झाला। या संबंधित महिलेचा पती सिबाराम यांनी ही माहिती दिली। सोमवारी 12 फेब्रुवारीला महिलेचे डोळे उघडत नव्हते। ती श्वास घेत नसल्याचे दिसले, त्यामुळे आम्हाला वाटले की तिचा मृत्यू झाला आहे। त्यानंतर कुटुंबातील इतर लोकांना ही माहिती समजली, असे त्यांनी सांगितले। त्यानंतर त्यांनी महिलेचा मृतदेह बरहामपूर महानगरपालिकेच्या बिजीपूर येथील स्मशानभूमीत नेला। त्यानंतर अंत्यसंस्काराचे विधी होत असताना महिलेने अचानक डोळे उघडले। यामुळे सर्वांनाच धक्का बसला। त्यावेळी आम्ही तिला आवाज दिला। महिलेने या आवाजाला प्रतिसादही दिला। हा एक चमत्कारच आहे, असे महिलेच्या शेजारच्यांनी सांगितले। याबाबत स्थानिक नगरसेविकेला माहिती दिल्यानंतर महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले।